Hello student, in last lecture we learn about the structure of benzene according to Kikuel. Now preparation and properties of benzene. Petroleum product and coal tar is a major source for the preparation of benzene. During the preparation of coal tar and petroleum, benzene is prepared. This is industrial source for the preparation of benzene. Then methods of preparation of benzene. Means benzene from other compounds. First, from acetylene. Berthelot prepare benzene from acetylene. When acetylene gas is passed over hot red heated iron tube at about 873 Kelvin gives benzene. It is trimer of acetylene, means 3 molecules of acetylene, Sc triple bond CH. It is passed over red hot iron tube at about 873 Kelvin gives benzene as a product. आता बेन्झीनचं जे आपण स्ट्रक्चर काढतोय, आपण मागच्या लेक्चरला बघितलं, रेझोनेटिंग दॅट इज रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन ड्यू टू डिलोकलायझेशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स. जे अल्टरनेटिंग सिंगल आणि डबल बॉन्ड जो आहे तो कंटिन्युअसली मूव्ह होत असतो. म्हणजे प्रत्येक वेळी ह्याच दोन कार्बनमध्ये डबल बॉन्ड असेल असं नाही, तो ह्या दोन मध्ये किंवा ह्या दोन मध्ये. त्यामुळं आपण हे जे स्ट्रक्चर काढतो त्याला रेझोनन्स स्ट्रक्चर असं म्हणतो, जे डॉटेड लाईननं किंवा सॉलिड लाईननं दाखवलं जातं. अशा प्रकारे हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर. बेन्झीन acetylene gives benzene as a product. Second method, from sodium salt of benzoic acid. Sodium salt of benzoic acid known as sodium benzoate. आता इथं अल्टरनेटिंग सिंगल किंवा डबल बॉन्ड किंवा आपण इथं सर्कलही दाखवू शकतो. तुम्ही दोन पैकी कुठलंही एक यूज करू शकता, परंतु अल्टरनेटिंग सिंगल डबल बॉन्ड किंवा सर्कल हे दाखवलंच पाहिजे. हे जर नाही दाखवलं तर हे कंपाऊंडच वेगळं होतं, ते अलिसायक्लिक कंपाऊंड सायक्लोहेक्झेन होईल. आणि सायक्लोहेक्झेनच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहे आणि बेन्झीन हे काय ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहे. त्यामुळं हे लक्षपूर्वक मात्र लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण बेन्झीन रिंग काढतो तिथं सर्कल किंवा अल्टरनेटिंग सिंगल आणि डबल बॉन्ड दाखवलाच पाहिजे. आता हे झालं बेन्झोइक ॲसिड. आणि आपल्याला काय हवं आहे, सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड. हायड्रोजन आपण काढणार आणि त्या ठिकाणी काय लिहिणार, Na सोडियम, अनहायड्रस सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड नोन ॲज सोडियम बेन्झोएट. व्हेन सोडियम बेन्झोएट heated with soda lime, it is a mixture of NaOH with CaO, कॅल्शियम ऑक्साईडला लाईम असं म्हटलं जातं. NaOH ला सोडा असा शब्द तिथं दिलाय, म्हणून हे जे कॉम्बिनेशन आहे याला काय म्हटलंय, सोडा लाईम. NaOH in presence of calcium oxide heated gives benzene as a product. Benzene plus
आता बघा रिॲक्शनमध्ये काय झालंय, हा COO ग्रुप आणि हा NaOH ग्रुप. तर आपण रिॲक्शन हे आपला बाय प्रॉडक्ट दाखवण्यासाठी आपण अशा स्वरूपात मांडू. C6H5 म्हणजेच काय, तर फिनिल रिंग. याला काय म्हटलं जातं, फिनिल ग्रुप किंवा फिनिल रिंग असं म्हटलं जातं. इथे एक हायड्रोजन मी कमी केलाय म्हणून हे फिनिल ग्रुप तयार झालाय. आणि हा C डबल बॉन्ड ONA म्हणजे हेच स्ट्रक्चर आपण ह्या प्रकारे सुद्धा दाखवू शकतो. प्लस NaOH. आता मी काय केलं, हा जो मधला पार्ट आहे हा बाय प्रोडक्ट म्हणून बाजूला घेतला. तर हे काय झालं, 2 Na सोडियमचे ॲटम, त्याला Na2 असं आपण म्हणू. हा कार्बन, त्यानंतर 1 2 3 हे थ्राईस ऑफ ऑक्सिजन Na2CO3. काय नाव याचं, सोडियम कार्बोनेट. म्हणजे इथं बाय प्रोडक्ट काय झाला, Na2CO3. आणि हा जो हायड्रोजन आहे इथं आपण हा COONA काढून टाकला हा ग्रुप, म्हणून इथं ह्या हायड्रोजन बद्दल हा लिहिलेला होता. मग हायड्रोजन पुन्हा इथं रिप्लेस केला. हे झालं बेन्झीनचं स्ट्रक्चर. यूज बेन्झीन अँड सोडियम कार्बोनेट ॲज अ बाय प्रोडक्ट. आता ह्याच रिॲक्शनला काय म्हटलं जातं, डिकार्बोक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशन ऑफ सोडियम बेन्झोएट. मग डिकार्बोक्सिलेशन का म्हणायचं, तर इथून COO ग्रुप आपण रिमूव्ह करतोय. आणि तो COO ग्रुप कशाच्या मार्फत रिमूव्ह करतो, तर ते बाय प्रोडक्ट Na2CO3 त्यापासून तयार होतं. म्हणून याला काय म्हटलंय, डिकार्बोक्सिलेशन. म्हणजे कार्बोक्सिल ॲसिडचा जो ग्रुप आहे तो COOच्या स्वरूपात आपण काढून घेतो, म्हणून ती रिॲक्शन झाली डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन. आणि तिसरी रिॲक्शन फ्रॉम फिनॉल. व्हेन फिनॉल, व्हेपर्स ऑफ फिनॉल, व्हेपर्स ऑफ फिनॉल पास थ्रू झिंक डस्ट, हॉट झिंक डस्ट गिव्स बेन्झीन ॲज अ प्रोडक्ट. आता शिल्लक काय राहिलं, हा झिंकचा फॉर्म्युला लिहू आपण इथं, सिम्बॉल Zn. हा हायड्रोजन इथं आपण रिप्लेस केलाय, हा OH काढला, इथं हायड्रोजन आला, इथं शिल्लक राहिला ऑक्सिजन. आणि हा झिंक प्लस ZnO, झिंक ऑक्साइड ॲज अ बाय प्रोडक्ट, बेन्झीन प्लस ZnO. दिस इज third method for the preparation of benzene. First method from acetylene by decarboxylation of sodium benzoate, and when red hot zinc, when vapors of phenol pass through red hot zinc dust, it gives benzene as a product. Then physical properties of benzene. Physical properties. It is colorless liquid, having melting point. It having very low melting point at about 278.5 Kelvin. आता 273 केल्विन म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस. मग यातून जर आपण 273 जर मायनस केले तर खाली काय राहिले 5.5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इतका कमी 5.5 डिग्री सेल्सिअस इतका कमी त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे. आणि बॉइलिंग पॉइंट 278.5 Kelvin and boiling point is 353 Kelvin boiling point. Benzene, it is insoluble in water.
insoluble in water, it is organic compound. Like dissolves in like वॉटर हे काय इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणून कन्सिडर केलं जातं आणि बेन्झीन हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. मग ऑर्गॅनिक कंपाऊंड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत, तर ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्येच डिझॉल्व्ह होतात. मग ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कुठले कुठले, तर क्लोरोफॉर्म असेल, CHCl3, CCl4, त्यानंतर ॲसिटोन असेल, इथर असेल, अल्कोहोल असेल, तर यामध्ये ते डिझॉल्व्ह होतं. देन केमिकल प्रॉपर्टीज. Benzene, it is aromatic compound having high percentage of carbon and it is unsaturated, but it is preferentially undergo substitution reaction rather than addition reaction. But in case of some special condition, it also undergo addition reaction. Therefore, some addition reactions are given in our book. First is addition of chlorine. Second, addition of hydrogen. And addition of ozone. Known as chlorination reaction. In presence of UV light. Hydrogenation reaction. In presence of catalyst. And ozonolysis reaction. Ozonolysis reaction in presence of zinc. First, chlorination reaction. Benzene, when reacted with Cl2 gas in presence of ultraviolet light, it gives benzene hexachloride. बेन्झीन हेक्साक्लोराइड. प्रत्येक ठिकाणी एक क्लोरीन हा इथं सबस्टिट्यूट होतो, ॲड होतो. इथं अल्टरनेटिंग सिंगल आणि डबल बॉन्ड आहे, ओके नाही. आणि हा प्रत्येकी एक हायड्रोजन, हा हायड्रोजन जसाची तसा राहतो आणि याचं अनसॅच्युरेशन निघून जातं. आता हा एक बॉन्ड आपण कट केला, ह्या प्रत्येक कार्बनला काय झाले तर 3च बॉन्ड आहे, म्हणून एक बॉन्ड आपण कशाचा वाढवला तो क्लोरीनचा. मग प्रत्येक कार्बनला 4 बॉन्ड झाले, एक हायड्रोजनचा, 2 ठिकाणी कार्बन अटॅच आणि एक क्लोरीन. असं आपण 3ही बॉन्ड जर काढून टाकले तर आपल्याला टोटल 6 क्लोरीन तिथं ॲड करावे लागतील. म्हणून ही काय झाली ॲडिशन रिॲक्शन, बेन्झीन हेक्साक्लोराइड. In short, BHC. Its gamma isomer. Gamma isomer is known as indane, used as insecticide. मॉस्किटोजला मारण्यासाठी, त्यानंतर हाऊस फ्लाईज आणि इन्सेक्ट मारण्यासाठी ही BHC ही व्हाईट कलरची पावडर आपण यूज करतो. ही जवळजवळ सगळ्यांनी बघितलेली असेल BHC पावडर, ज्याला थोडासा डार्क स्मेल असतो. देन हायड्रोजनेशन रिॲक्शन, कॅटालायटिक हायड्रोजनेशन रिॲक्शन. plus H2 in presence of nickel catalyst
at about 453 to 473 केल्विन गिव्स, ही सुद्धा ॲडिशन रिॲक्शन होते आणि प्रोडक्ट इथं मिळणार आपल्याला सायक्लोहेक्झेन. तर सायक्लोहेक्झेन प्रोडक्ट कसा मिळतो बघा. तर हे बेन्झीन रिंग, अल्टरनेटिंग सिंगल आणि डबल बॉन्ड, हा मूळचा असणारा त्याचा एक एक हायड्रोजन ड्यू टू C6H6 मोलिक्युलर फॉर्म्युला. आणि इथं एक अनसॅच्युरेशन आपण काढलं, एक डबल बॉन्ड काढला, 2 हायड्रोजन आपण इथं ॲड केले, हा दुसरा बॉन्ड कॅन्सल केला, 2 हायड्रोजन ॲड केले, तिसराही बॉन्ड काढला आणि हा तिसरा H2 मोलिक्यूल इथं ॲड केला. असे टोटल प्रत्येक कार्बनला 2 हायड्रोजन आहे. परंतु आपण ज्यावेळेस बॉन्ड लाईन फॉर्म्युला मांडतो तिथं कुठेही कार्बन आणि हायड्रोजन आपण दाखवत नाही, परंतु एक कॉर्नर म्हणजे CH2 ग्रुप असतो. थर्ड रिॲक्शन ओझोनोलायसिस ऑफ बेन्झीन. Benzene having alternating single and double bond, there are 3 alternating double and single bond. तर ज्यावेळेस आपण ओझोनची ॲडिशन करतो, आपण इथिलीनची रिॲक्शन बघितली ओझोनमध्ये, हो की नाही, जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, इथं आपण ओझोनोलायसिस रिॲक्शन बघितली. आता तशीच ओझोनोलायसिस रिॲक्शन आपण ह्या ठिकाणी बघणार आहे. तर त्यापासून आपण कार्बोनिल कंपाऊंड्स तयार केले, अल्डिहाइड्स आणि कीटोन्स. ज्या प्रकारचा अल्किन असेल त्या प्रकारे आपल्याला प्रोडक्ट मिळाला आहे. आता इथं हा प्रत्येकी कार्बनला असणारा एक एक हायड्रोजन हा आपण मुद्दामच इथं लिहून घेऊ. इन प्रेझेन्स ऑफ Zn and H2O हायड्रोलायसिस रिॲक्शन होते नंतर इन प्लेस ऑफ झिंक. आता ओझोन ॲड करायचा, इथं 3 डबल बॉन्ड्स आहे म्हणून थ्राईस ऑफ O3 3 ओझोनचे मोलिक्युल्स इथं ॲड होणार. आता ॲडिशन दाखवण्यासाठी आपण मुद्दाम हे कार्बन कार्बन असे सेपरेट लिहून घेऊ. आता सिंगल बॉन्ड आपण कुठं दाखवला, या ठिकाणी दाखवला आणि या ठिकाणी डबल बॉन्ड आहे आपला, हो की नाही. 1 2 3 4 5 6 हा 1 2 3 4 5 and 6 बघा. 1 2 मध्ये सिंगल बॉन्ड दाखवला, 3 4 मध्ये सिंगल बॉन्ड दाखवला, 5 6 मध्ये सिंगल बॉन्ड आणि बाकी डबल बॉन्ड. अच्छा इथं डबल बॉन्ड आहे, एक बॉन्ड ब्रेक करून आपण हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, हा एक बॉन्ड ब्रेक केला, इथं एक ऑक्सिजन ॲड केला, हा दुसरा डबल बॉन्ड ब्रेक केला आणि इथं 2 ऑक्सिजन ॲड केले. अशा प्रकारे हे सायक्लिक स्ट्रक्चर आपल्याला तयार झालं. हे नंतरचे कार्बन ॲटम, म्हणजे जिथं डबल बॉन्ड आहे तिथं तुम्हाला ह्या प्रकारे स्ट्रक्चर दिसेल. इथे आपण दाखवू. आणि हा मूळचा हायड्रोजन. लक्षात. आता याचं नाव ओझोनाइड. आता ओझोनाइडचं आपल्याला डिकॉम्पोजिशन करायचं इन प्रेझेन्स ऑफ H2O अँड झिंक. आता H2O मध्ये हायड्रोलायसिस रिॲक्शन झाली तर हा ऑक्सिजन काय होणार, H2O सोबत रिॲक्ट होणार आणि त्यापासून H2O2 स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट हायड्रोजन पेरॉक्साईड मिळतो. परंतु हायड्रोजन पेरॉक्साईड काय करतो, जो आपल्याला प्रोडक्ट मिळतो त्याचं ऑक्सिडेशन घडून आणतो आणि त्यापासून कार्बोक्सिलिक ॲसिड प्रोडक्ट मिळतो. म्हणून आपल्याला रिॲक्शन ही त्याच स्टेजला अल्डिहाइड किंवा कीटोन स्टेजलाच थांबवण्यासाठी इथं झिंक ॲड केलं जातं. जी झिंक याचं डिकॉम्पोजिशन करून ZnO प्लस H2O2 सोबत झिंक रिॲक्ट होतो. म्हणजे हा ऑक्सिजन इकडे न जाता डायरेक्ट झेडेनकडे जातो असंही आपण म्हणू शकतो. म्हणजे H2O2 तयार न होता डायरेक्ट ZnO प्लस H2O प्रोडक्ट तिथं मिळतो. मग आता इथं मोलिक्युल्स किती आहे तर 3 ऑक्सिजन आहे म्हणून इथं सुद्धा थ्राईस ऑफ H2O इथं ॲड होणार आणि आपल्या प्रोडक्ट असा मिळणार. बघा मी इथं थोडंसं डॉटेड लाईन दाखवते. असा एक मोलिक्यूल मिळेल. आता ही सिमेट्री सारखे मोलिक्युल्स आहे त्याच्यामुळं मिळणारे 3ही
मोलिक्युल्स कसे असणार, सारखे असणार. अशा प्रकारे बघा इथं डॉटेड लाईन दाखवलेत मी. आता हेच आपण इलेक्ट्रॉनच्या स्वरूपात जर स्ट्रक्चर दाखवलं तर कसं दिसेल बघा. ओके नाही, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन, इथं हा सिंगल बॉन्ड. आता एक दाखवते तुम्हाला. इथं हा याचा हायड्रोजन आणि इथं सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. आता इथं आपण एक बॉन्ड ऐवजी 2 इलेक्ट्रॉन्स लिहू, कारण एक बॉन्ड म्हणजे शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स. इथेही 2 इलेक्ट्रॉन्स, हेही 2 इलेक्ट्रॉन्स. हा सिंगल बॉन्ड आपण जसाची तसा ठेवला. आता इथं काय होणार, इथं एक डबल बॉन्ड तयार होता. इथं हा याचा एक इलेक्ट्रॉन, कार्बनचा एक इलेक्ट्रॉन डबल बॉन्ड तयार करणार. इथेही कार्बनचा एक इलेक्ट्रॉन, ऑक्सिजनचा एक इलेक्ट्रॉन डबल बॉन्ड तयार करणार. म्हणजे हा मॉलिक्यूल काय होईल, ओ डबल बॉन्ड सी, एच सिंगल बॉन्ड सी, एच डबल बॉन्ड ओ. याला म्हणतात ग्लायकॉल. गिव्स ग्लायकॉल ॲज अ प्रोडक्ट. मग असाच मॉलिक्यूल इथेही तयार होणार आणि सेम मॉलिक्यूल ह्या ठिकाणी तयार होणार. एच सी डबल बॉन्ड सी, एच डबल बॉन्ड ओ. इथेही एच सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड एच सी डबल बॉन्ड ओ. आणि हे जे 3 ऑक्सिजन आहे विथ इट्स इलेक्ट्रॉन पेयर, हे 3 H2O सोबत रिॲक्ट होणार. थ्राईस ऑफ H2O2 त्यापासून मिळणार. त्याची रिॲक्शन झिंक बरोबर होईल आणि थ्राईस ऑफ ZnO प्लस थ्राईस ऑफ H2O आपल्याला पुन्हा मिळणार. आता आपल्याला हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी हे इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर दाखवलं. आपल्या लक्षात काय ठेवायचं, आता सिम्पली आपल्याला हे बेन्झीनचं स्ट्रक्चर, अल्टरनेटिंग सिंगल अँड डबल बॉन्ड, थ्राईस ऑफ O2 इन प्रेझेन्स ऑफ ZnH2O. इथं हे मात्र ओझोनाईड आपण दाखवणार, जे सेपरेट आपण दाखवलं. इथं डबल बॉन्ड, तिथं एक ऑक्सिजन आणि हे 2 ऑक्सिजन आणि हे मूळचे हायड्रोजन. इथं सिंगल बॉन्ड, हायड्रोजन, हा एक ऑक्सिजन, हे 2 ऑक्सिजन, याचा सिंगल बॉन्ड, त्यानंतर हायड्रोजनला जोडलेला, याचाही हा हायड्रोजन, त्यानंतर एक ऑक्सिजन, उरलेले 2 ऑक्सिजन आणि हा त्याचा हायड्रोजन. ओके नाही. आणि इथं डायरेक्ट प्रोडक्ट तुम्ही लिहा, थ्राईस ऑफ एच सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ एच प्लस ZnO प्लस H2O. थ्राईस ऑफ ZnO प्लस थ्राईस ऑफ H2O. Glycol. It gives glycol as a product. Sorry, it gives glyoxal as a product, not glycol. Glyoxal म्हणजे अल्डिहाइड. ग्लायकॉल असं असतं CH2OH, CH2OH. हे ग्लायकॉल झालं, चुकून माझ्या तोंडात ग्लायकॉल आलं. इट गिव्स ग्लायोक्झल ॲज अ प्रोडक्ट. 2 CHO इथं जॉईन केलेले, याचं नाव काय, ग्लायोक्झल. 3 मोलिक्युल्स ग्लायोक्झलचे मिळतात. हे झालं 3 ॲडिशन रिॲक्शन. पहिली बघितली आपण क्लोरिनेशन रिॲक्शन. इट गिव्स BHC, that is benzene hexachloride, also known as its gamma isomer is known as indane, which is used as insecticide. Then second reaction, catalytic hydrogenation reaction gives cyclohexane as a product. And third, addition of oxygen gives glyoxal as a product. Then substitution reaction.
बेन्झीन प्रिफरेन्शियली अंडरगो सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूट म्हणजे काय, एकाची जागा दुसऱ्यानं घेणं. मग इथं काय होतं, ह्या बेन्झीनचा एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन हे दुसरा इलेक्ट्रोफाईल घेतो, कारण ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता आपलं झालंय डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लिओफाइल्स. जे स्पीसीज, न्यूट्रल स्पीसीज, इलेक्ट्रोडिफिशियंट स्पीसीज किंवा इलेक्ट्रॉन डिफिशियंट न्यूट्रल स्पीसीज असतील तर त्यांना इलेक्ट्रोफाइल्स असं म्हटलं जातं. मग एक इलेक्ट्रोफाइलची जागा दुसरा इलेक्ट्रोफाइल जर घेत असेल तर त्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणतो. हे म्हणजे एक पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज जाऊन दुसरी पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज तिथं सबस्टिट्यूट होते, त्याची जागा घेते, त्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. आता बेन्झीन रिंग जी आहे तिला -I कॅरेक्टर आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचून घेते. मग हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहे, हे दोन इलेक्ट्रॉन्स ह्या कार्बननं बेन्झीन रिंगनं जर खेचून घेतले तर हे बेन्झीन रिंगवर निगेटिव्ह चार्ज येतो, आणि म्हणजे ह्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज येतो आणि हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो. मग असा पॉझिटिव्ह चार्ज असलेला हायड्रोजन जाऊन दुसरा पॉझिटिव्ह चार्ज असलेला दुसरा ग्रुप येतो, त्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणतात. फर्स्ट हॅलोजनेशन रिॲक्शन कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ लिव्हिस ॲसिड दॅट इज AlCl3. आता इथं क्लोरिनेशन रिॲक्शन जर आपण लिहिली Cl2 तर Cl2 म्हणजे Cl-Cl याची रिॲक्शन हा कॅटलिस्ट वापरतो, कारण हा कॅटलिस्ट इथं इलेक्ट्रॉन डिफिशियंट असल्यामुळे एक क्लोरीनला ॲक्सेप्ट करतो. मग हा Cl निगेटिव्हच्या स्वरूपात AlCl3 कडे जातो, म्हणून हा क्लोरीन कसा होतो, एक पॉझिटिव्हली चार्ज, आणि हा होतो AlCl4-. तसंच ब्रोमिनेशन रिॲक्शन Br इथं सुद्धा आपण AlBr3 हा लिव्हिस ॲसिड इथं वापरणार. ते ह्या ब्रोमिनला निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज अशा प्रकारे नेहमी ॲरो दाखवताना निगेटिव्ह चार्ज करून पॉझिटिव्ह चार्जकडे दाखवला जातो. मग हा Br पार्शियली पॉझिटिव्ह होणार आणि AlBr4 त्यापासून हे निगेटिव्हली चार्ज तयार होणार. हे झालं एक Cl+ इलेक्ट्रोफाईल, Br+ इलेक्ट्रोफाईल हॅलोजनेशन रिॲक्शनमध्ये. त्यानंतर नायट्रेशन रिॲक्शन इज कॅरिड आउट बाय युजिंग नायट्रेटिंग मिक्सचर, that is mixture of concentrated HNO3 with concentrated H2SO4 is known as nitrating mixture. आता नायट्रेशन रिॲक्शनसाठी H2SO4 का दाखवायचं, तर इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 इट गिव्स NO2+ इलेक्ट्रोफाईल. मग रिॲक्शन कशी होते, ट्वाइस ऑफ H2SO4 प्लस कॉन्सन्ट्रेटेड HNO3. आता HNO3 म्हणजेच काय, NO2 प्लस HO-. आता इथं काय होतं, H2SO4 मध्ये H प्लस OSO3H-, असे काय आहे, हे ट्वाइस आहे. मग हे 2H प्लस आणि हा एक OH- मिळून काय झालं, H3O प्लस झाला, हायड्रोनियम आयन तयार झाला. त्यानंतर इथं काय शिल्लक राहिलं, हा NO2 प्लस आणि इथं ट्वाइस ऑफ SO4 HSO4-, H प्लस आणि HSO4-. हे 2 आणि 2 हे 4, म्हणजे हे 2 आणि हे 2 4, आणि हा SO4 जसाची तसा. तर यातले हे 2H प्लस आणि हा एक
OH मायनस, टोटल 1 आणि 2 3 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. आता H2 मोलिक्यूल हा असा असतो जिथं H2 ऑक्सिजनवर लोन पेयर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात आणि आणखी एक हायड्रोजन आपण H+च्या स्वरूपात तिथं रिॲक्ट केला तर हे इलेक्ट्रॉन पेयर्स हे बॉन्डिंगसाठी वापरतात अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी. हा काय झाला इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज, हा बेस झाला. इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज ॲसिड आणि यापासून झाला हा H3O प्लस मोलिक्यूल म्हणजे हायड्रोनियम आयन तयार झाला. मग याचा प्रोडक्ट काय असेल तर H3O प्लस, हे 2 H प्लस आणि हा OH मायनस. त्यानंतर NO2 प्लस हा नायट्रोनियम आयन आणि हे प्लस HSO4 मायनस ट्वाईस आयन्स. अशा प्रकारे हा NO2 प्लस नायट्रोनियम आयन इझिली तयार होण्यासाठी हे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 त्यासाठी वापरलं जातं. आता नायट्रेशन रिॲक्शन आपल्याला करायची आणि त्यासाठी आपण वापरतोय कॉन्सन्ट्रेटेड HNO3 इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. हिटिंग इट गिव्स H प्लस निघून जाणार आणि त्याऐवजी काय येणार NO2 प्लस. आता सिंपल रिॲक्शनमध्ये आपल्याला काय दिसतंय यातला हायड्रोजन आणि ह्या HO NO2 यातला OH आणि यातला हायड्रोजन बाय प्रोडक्ट काय असेल H2O. हे झालं नायट्रोबेन्झीन. नायट्रोबेन्झीन हॅलोजनेशन रिॲक्शन आपली लिहायची राहिली आहे. हॅलोजनेशन रिॲक्शन हे बेन्झीन प्लस Cl2 in presence of AlCl3 gives chlorobenzene as a product plus HCl यातला हायड्रोजन आणि यातला क्लोरीन प्लस HCl. आणि सेम रिॲक्शन आपण ब्रोमिनेशनची लिहू शकतो. फक्त Cl2 ऐवजी काय लिहावं लागेल आपल्याला इथं Br2 in presence of Al Br3 gives ब्रोमोबेन्झीन प्लस HBr यातला ब्रोमीन आणि इथला हायड्रोजन मिळून HBr प्रोडक्ट. ही झाली नायट्रेशन रिॲक्शन. नेक्स्ट रिॲक्शन सल्फोनेशन रिॲक्शन. Sulfonation reaction. For sulfonation reaction, concentrated H2SO4 is used plus concentrated H2SO4. H2SO4 gives OH and SO3 H group. यातला H प्लस आणि हा OH मायनस आणि हा SO3H प्लस H2O known as benzene sulfonic acid. Benzene sulfonic acid reaction is carried out at about 373 Kelvin and nitration reaction is carried out at about 333 Kelvin, that is lower temperature than that of sulfonation reaction. Then fourth reaction is alkylation of benzene. That is substitution of alkyl group. Here also CS3Cl chloromethane plus AlCl3. Anhydrous AlCl3 is used as catalyst. Anhydrous gives CH3 plus AlCl4
मायनस. यापासून काय मिळतं आपल्याला? इलेक्ट्रोफाइल मिळतो CH3+. बेन्झीन हा त्याचा हायड्रोजन दाखवला तरी चालतो, नाही दाखवला तरी चालतो, प्लस CH3Cl in presence of anhydrous AlCl3 gives methyl benzene commonly known as टोल्यून. टोल्यून जे कॉमन नेम आहे तेच IUPACनं ॲक्सेप्ट केलेलं आहे. टोल्यून म्हणजेच काय? मिथिल बेन्झीन. known as alkylation of benzene, Friedel-Crafts alkylation reaction. Friedel-Crafts alkylation reaction. Friedel-Crafts alkylation of benzene. And another reaction, Friedel-Crafts acylation of benzene. Friedel-Crafts acylation. आता CH3CO ग्रुप इज नोन ॲज असाइल ग्रुप. याला आपण असाइल ग्रुप असं म्हणतो. मग असा असाइल ग्रुप कशापासून मिळेल? तर असायलेटिंग एजंट. तर असे 2 कंपाऊंड्स आहे का ज्यापासून आपल्याला CH3CO ग्रुप आपल्याला ऑप्टेन होऊ शकतो. ते म्हणजे एक ॲसिड क्लोराईड, ॲसिड क्लोराईड, त्याला इथेनॉइल क्लोराईड असंही म्हटलं जातं, आणि ॲसिटिक अनहायड्राईड CH3C+O C+O CH3. याचं नाव ॲसिटिक अनहायड्राईड. हे अनहायड्राईड कशापासून तयार झालं? हे एक ॲसिटिक ॲसिड आणि हे एक ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल, आणि याला जर हिटिंग केली तर एक H2O मॉलिक्यूल H आणि OH निघून जातो. अन म्हणजे नसणे, हायड्राईड म्हणजे H2O मॉलिक्यूल. एक H2O मॉलिक्यूल काढून टाकला आणि हा ऑक्सिजन आपण असा मिडलला जोडला. आता हेच लिहित असताना आपण असंही लिहू शकतो CH3CO2O. बघा हा CH3CO ग्रुप 2दा आहे म्हणून CH3CO2 केलं आणि इथं O केलं. हे झाले 2 असायलेटिंग एजंट. आता यापैकी आपण कुठलंही एक वापरू शकतो. 2ही लिहून आपण रिॲक्शन फक्त एकाच वेळी 2 नाही लिहिणार आपण. हा CH3C+O Cl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 हे मात्र लिहायचं, कारण ह्याच अनहायड्रस AlCl3 कॅटलिस्ट वापरून ही रिॲक्शन होऊ शकते. हा C+O CH3 हा पॉझिटिव्हली चार्ज, हा AlCl3 ॲब्स्ट्रॅक्ट करणार आणि CH3CO वर पॉझिटिव्ह चार्ज येणार जो H+ला रिप्लेस करणार, आणि तो H+ आणि Cl- रिॲक्ट होऊन HCl बाय प्रोडक्ट मिळणार. मग ह्या प्रोडक्टचं नाव काय? बघा फंक्शनल ग्रुप कुठला दिसतो तुम्हाला? C+O फंक्शनल ग्रुप म्हणजे कीटोन फंक्शनल ग्रुप. हे झालं मिथिल फिनिल कीटोन, मिथिल फिनिल कीटोन, and also commonly known as acetophenone. acetophenone जे IUPACनं ॲक्सेप्ट केलेलं आहे. किंवा 1-फिनिल इथॅनोन, 1-फिनिल इथॅनोन. आता फिनिल इथॅनोन हे नेम जे ते आत्ताच ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. यापूर्वी हे नाव दिलेलं नसायचं. त्यामध्ये ॲसिटोफिनोन किंवा मिथिल फिनिल कीटोन असंच नाव दिलेलं असायचं. फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन अँड फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. उरलेला भाग आपण पुढच्या लेक्चरला बघू.